तर मोरबे संघाकडून रोशन गोलंदाजी साठी येतोय. सर्कलचा षटक असेल मोरबे संघाकडून गोलंदाजीचा रोशन गोलंदाजी करतोय. बॅटची कडा लागून तर बाद होतोय तो म्हणजे बॅक टू पवेलियन होतोय मोगरा संघाचा हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती एक चांगलासा फटका मारायचा प्रयत्न फसतोय आणि बॅक टू पवेलियन होतो तो म्हणजे मनोज बॅक टू पवेलियन. आता मात्र एक न्यू बॅट्समन जातोय मोगरा संघाकडून. न्यू बॅट्समन म्हणजे मोगरा संघाकडून पप्पू रोशन गोलंदाजी करतोय मोरबे संघाकडून आणि झेल होतोय पाहायचा झेल जमिनीला दान सुरेख चेंडू जातोय गोलच्या रफ्तारने आणि सीमा पार चौकार. 4 धावाने श्री गणेश होतोय मोगरा संघाचा. चार धावाने खातं गोलतोय पप्पू आपला. आजच्या दिवसातला दुसरा सामना रंगतोय मोरबे बनाम मोगरज. 4 धावाने श्री गणेश होतोय मोगरज संघाचा. पुढील चेंडू मारण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय तो म्हणजे फलंदाज पप्पू आणि हा चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज रोशन मोरबे संघाकडून. सुरेख गोलंदाज करतोय. चौकाचा मार खाल्ल्यानंतर एक कमबॅक करताना गोलंदाज मोरबे संघाकडून रोशन सुरेख गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय आणि पंच वळतात. व्हाईटचा कॉल येतोय पंचांकडून. अवांतर धावा धावसंख्या वाढते तर धावसंख्या होते 5. खराब 17 क्षण होतोय गणेशा 17 क्षणाकडून आणि 1 धावा सहजरित्या पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते 1 बाद 6 मोगरा संघाची. मात्र न्यू बॅट्समॅन आहे तो स्ट्राईकला. रोशन यांचा पुढील चेंडूचा सामना करतील. पुन्हा पंच वळलेत आणि व्हाईटचा कॉल येतोय पंचांकडून. पहिलं षटक हाणामारीचं षटक असेल. रोशन गोलंदाज आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्नामध्ये आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 2 या धावेने संघाची धावसंख्या सरसावते आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या. पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 या धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते मात्र 13. पहिलं षटक संपुष्टात येतंय. अवघ्या 1 बाद 13 धावसंख्या धावफलकावरती लगावली ती म्हणजे मोगरज या संघानं
दोन्ही संघाचं 12वा प्रतिनिधी मात्र स्टेज मध्ये यायचं आहे. तर मोरबे संघाकडे मात्र वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय मंगेश. पहिल्या षटकामध्ये मात्र रोशन ह्या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्यात आणि मंगेश पुन्हा लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण होते आणि सुरेख क्षेत्ररक्षण होते. एका धावानं धावसंख्या सरसावते. एक या धावाने संघाची धावसंख्या 14 धाव संख्येवरती पोहोचले. पुढील चेंडू मारण्यासाठी पुन्हा सज्ज होते फलंदाज. हा चेंडू झेल होतोय का पाहिजे. झेल मात्र जमिनीला दान होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. अवघ्या 2 धावा मिळवतोय आपल्या संघासाठी फलंदाज. मोगरा संघाकडून 2 या धावाने संघाची धावसंख्या सरसावते. 16 धावसंख्या दुसरं षटक चालू असताना. न्यू बॅट्समॅन स्ट्राईकचा मंगेश. हा चेंडू सुरेख पद्धतीने फेकी केली होती मात्र निर्धाव चेंडू जातोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना सुरेख गोलंदाजी करतोय मंगेश मोरबे संघाकडून. दुसरं षटक चालू असताना मात्र एक गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती लगावले मोगरज या संघाने. मात्र मंगेश पाहूया पुढील चेंडू कसा सामना करतोय. सुरेख फटका नंतर एक धाव घेण्यात यश येतं या मंगेश फलंदाजाला. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र 17 नक्कीच 17 हा आकडा शुभ मानला जातोय. नक्कीच 17 गोलंदाजाला खतरा होऊ शकतो किंवा फलंदाजाला नक्कीच पाहायचं आहे पुढील येणाऱ्या चेंडूवरती. 4 चेंडूचा खेळ होतोय आणि 17 धावा धावफलकावरती लगावल्या. आता पुढील चेंडू मारण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय फलंदाज मोगरा संघाकडून. सुरेख फटका चेंडू जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 या धावांसाठी आणि 4 या धावाने संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते दुसरं षटक चालू असताना 21 धावसंख्या धावफलकावरती. थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय मोरबे संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. मंगेशांचा पुढील चेंडूचा सामना करतोय. सुरेख फटका मात्र झेल जमीला दान होतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 या धावाने संघाची धावसंख्या सरसावते. सुरेख षटक हाताळतो तो मंगे. ओव्हरची समाप्ती होते. पंचांनी मात्र स्वयंसेवक पाणी द्यायचं आहे. अद्याप 12 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय आणि एक बाद 23 धावसंख्या धावफलकावरती. पंचांना विनंती असेल फक्त अवघ्या 2 मिनिटांचा टायमिंग द्यायचा आहे. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक हाताळतोय अविनाश गोलंदाज मोरबे संघाकडून. पहिला चेंडू जातोय निर्धाव. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव फेकतोय अविनाश गोलंदाज मोरबे संघाकडून. सुरेख गोलंदाजी
अविनाश यांचा पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी आणि हा चेंडू सुरेख पद्धतीने फेकी करतोय गोलंदाज. हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते मोरबे संघाच्या ह्या गोलंदाजाकडून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश येते ह्या गोलंदाजाला. तिसरा चेंडू फेकतोय आणि तिसरा चेंडू मात्र सुरेख फटकावतोय आणि चांगलंच सत्रक्षण होतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते तिसरं षटक मार्गस्थ असताना 24 धावसंख्या धावफलकावरती लगावले. येणारे काही चेंडू शिल्लक असताना नक्कीच मोठे फटके येण्याची गरज असेल ह्या फलंदाजाकडून. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र शतरक्षक झेल मात्र जमीला दान करतोय. खराब शतरक्षण होतोय. एक मोठा फलंदाजाला जीवदान देताना शतरक्षण रोशन आणि धावसंख्या 26 धावफलकावरती लगावले. अविनाश यांचा पुढचा चेंडूचा सामना करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय मात्र अविनाश हा चेंडू मात्र डॉट फेकतोय. पुन्हा गोलंदाज सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे अविनाश मोरबे संघाकडून. सव्वीस धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र हा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीने फेकतोय मात्र यष्टीरक्षक थोडी चुकी करताना आणि दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता मात्र एकच धाव आणि एका धावने संघाची धावसंख्या वाढते. 27 धावसंख्या. तिसरं षटक संपुष्टात येत आहे. अवघ्या 27 धावा 24 चेंडूचा खेळ आहे. आता मात्र एक नौखा गोलंदाज येतोय मोरबे संघाकडून समीर. शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय मोरबे संघाकडून समीर हा गोलंदाज. तिसरं षटक हाताळते म्हणजे अविनाश या गोलंदाज अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. तर पुढील षटक टाकण्यासाठी येतोय तो म्हणजे समीर मोरबे संघाकडून. हा स्क्वेअर लेगच्या दिशेने फुलटा चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 या धावांसाठी आणि 4 धावाने संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या होते 31. चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर तर ती एक जबरदस्त 4 धावा जोडतोय आपल्या संघासाठी मोगरा संघाचा हा फलंदाज. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू जातोय सीमारेषेलगत 4 धावांसाठी जातोय की पाहायचा आहे आणि सुरक्षित रक्षण होतंय. 4 आहेत का आणि 4 धावा जोडतोय आपल्या संघासाठी हा फलंदाज. 4 धावाने संघाची धावसंख्या सरसावते आणि 35 धावा धावफलकावरती. अद्याप 2 चेंडूचा खेळ संपुष्टात येतो आणि अवघ्या 8 धावा देतोय आपल्या. चौकार हॅट्रिक मारतोय का पाहायचा आहे हा फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि हा तिसरा चौकार येतोय का पाहायचा आहे. चांगलं सत्रक्षण होतं. धावाचा चान्स होता आणि धावाचा चान्स गमावतोय. अवघ्या 2 धावा जोडतोय आपल्या संघासाठी हा फलंदाज. तर 2 या धावाने संघाची धावसंख्या सरसावते. 37 या अंकावरती जाऊन पोहोचते. येणारे काही चेंडू शिल्लक असतील तर नक्कीच काही मोठे फटके येण्याची गरज असेल मोगरा संघाच्या फलंदाजाकडून. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आणि 3 चेंडू मागे 10 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. पुढील चेंडू मारण्यासाठी सज्ज.
खराब सतरक्षण होतोय. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि चांगलं असं सतरक्षण होतंय. तर 3 धावा ऍड करायच्या स्कोरर. 3 या धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावले ती 40. एक बाद 40 अशी धावसंख्या. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. अवघ्या 13 धावा खर्च केल्या. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. षटकार. एक जबरदस्त षटकार. काही मी बोललो होतो की येणारे 2 चेंडू नक्कीच मोठे फटके पाहिजे. त्याच पद्धतीने हा फलंदाज 5व्या चेंडूवरती मात्र एक जबरदस्त षटकार लगावला आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल तोही त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. वाडी शिलोंगाच्या डोक्याच्या वरून जातोय 4 धावांसाठी. येणारे 2 चेंडू शिल्लक होते मात्र 10 धावा जोडतोय आपल्या संघासाठी हा फलंदाज. तर 50 धावा धावफलकावरती लगावल्या. आता हे बॉल घ्यायचा आहे. तर शेवटचं षटक महागड असं ठरलं ते म्हणजे समीर ह्या गोलंदाजाकडून अवघ्या 23 धावा खर्च केल्या. तर 50 पुरी होते मोगर संघाची. 50 धावा धावफलकावरती लगावल्या. तर विजयासाठी 51 मोगरचा संघाने मात्र मोरबे संघासमोर 51 अशा धावा विजयासाठी. 51 धावांची गरज. यापुढील होणारा सामना करेलवाडी वर्सेस लाडिवली. तर ह्या पुढील होणारा जो सामना आहे लाडोली वर्षेद करळवाडी. तर दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉच विन साठी यायचं आहे. पंच भरत बॉल घ्यायचा आहे. बॉल मोगरज बनाम मोरबे हा सामना रंगतोय. आजच्या दिवसातला दुसरा सामना मोगरेज वर्षेद मोरबे. तर लाडिवली संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी स्टेजचा संपर्क साधावे. तर 50 धावा धावफलकावरती लगावल्या त्या म्हणजे मोगरज ह्या फलंदाजांनी. तर 51 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे मोरबे संघासमोर. सामना बरोबर झालाय असं सुपर ओव्हर. सामना रंगतोय तो म्हणजे मोरबे बनाम मोगरज. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक हाताळतो तो म्हणजे मंगेश. स्ट्राईक फलंदाज अविनाश मोरबे संघाकडून. तर ना स्ट्राईक फलंदाज असेल निवृत्ती. पहिला चेंडूचा
सामना करतोय अविनाश आणि एक यष्टीरक्षक चूक करताना दिसतोय. पहिला चेंडू बॅटची कडा लागून मात्र गेला होता यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षक थोडीशी चूक करतो. झेल मात्र जमीला दान. मंगेश यांचा पुढील सामना करतोय अविनाश. सुरेख सत्रक्षण होतंय मात्र एका धावाने श्री गणेश होतंय. मोरबे संघाचा एका धावाने श्री गणेश होतंय मात्र आता नौका फलंदाज न्यू फलंदाज आहे तो म्हणजे निवृत्ती. नक्कीच हा पहिलं षटक जे हाणामारीचे षटक असतं त्याच षटकामध्ये नक्कीच धावा जोडायच्या आहे त्या फलंदाज. आणि हा चेंडू खूपच डायस्टीच्या बाहेर जातोय. पंचांकडून वाईटचा कॉल येतोय. अवांतर धाव ते म्हणजे मोरबे या संघाला 2 धावा धावफलकावरती. हा चेंडू सुरेख फटकावतोय. चेंडू जातोय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय. तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 या धावेने संघाची धावसंख्या सरसावते आणि 4 धावा धावफलकावरती. येणारे काही चेंडू नक्कीच मोठी धावसंख्या आहे 50. तर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरबे या संघाला. मंगेश यांचा पुढील चेंडूचा सामना करतोय. हा चेंडू निर्धाव जातोय. धाबाचा चान्स पाहायचा आहे आणि सुरेख रन बिटवीन द विकेट. तर एका धावाने संघाची धावसंख्या सरसावते 5 धावा धावफलकावरती. काही येणार चेंडू नक्की अविनाश यांच्या बॅट मध्ये नक्कीच येणार चेंडूवरती हल्ला चढायचा आहे. त्याच पद्धतीने चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 या धावांसाठी सुरेख फटका अविनाश यांच्या बॅट मधून ओव्हरची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे मोरबे संघाची 9. मोरबे संघाकडून दुसरं षटक हाताळतो तो म्हणजे मच्छिंद्र. तर स्ट्राईक फलंदाज जो आहे निवृत्ती. नक्कीच 50 धावा लगावल्या त्या म्हणजे मोगरज या संघाने 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू सुरेख वाडिश लॉंगच्या दिशेने आणि सुरेख झेल टिपताना मात्र दिसतोय. तर झेल बाद होतोय. पहिली विकेट पतन होतंय. बॅक टू पॅव्हेलियन होतोय तो म्हणजे मोरबे संघाचा. निवृत्ती बॅक टू पॅव्हेलियन मात्र न्यू बॅट्समन जातोय तो म्हणजे मोरबे संघाकडून मंगेश.
न्यू बॅट्समॅन जातोय तो म्हणजे मोरबे संघाकडून मंगेश. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ह्या मैदानामध्ये मच्छिंद्र यांच्याकडून. तर स्ट्राईक फलंदाज आहे अविनाश. जो परत अविनाश आहे तोपर्यंत मॅचची दुराया फलंदाजावर मात्र तोही बाद होतो. बॅक टू बॅक होतोय तो म्हणजे अविनाश मोरबे संघाचा. मात्र बॅक टू पहिलं होतो तो म्हणजे अविनाश. न्यू बॅट्समॅन येतोय तो मोरबे संघाकडून किरण. ज्यापेक्षा जे आहे मोरबे संघाला मंगेश या फलंदाज नक्कीच. हा चेंडू जबरदस्त फेकतोय गोलंदाज मच्छिंद्र. आणि हा तिसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय मच्छिंद्र यांचा. न्यू बॅट्समॅन खेळतोय तो म्हणजे स्ट्राईकला मंगेश. येणारे काही चेंडू शिल्लक असताना नक्कीच मोठे फटके येण्याची गरज आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र का हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकतोय गोलंदाज मच्छिंद्र. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय मच्छिंद्र गोलंदाज. 51 धावांचा पाठलाग करताना मात्र मंगेशला काही चांगलीशी खेळी करावी लागेल. त्याच पद्धतीने भेकावतो चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. षटकार, एक मोठा षटकार येतोय मंगेश यांच्या बॅट मधून. असंच काही प्रयत्न करावे लागेल त्या मंगेश या फलंदाजाला. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्यावर सरसावते. धावसंख्या होते दुसरं षटक चालू असताना 15. मच्छिंद्र यांचा पुढील चेंडूचा सामना करतो तो म्हणजे मंगेश. मंगेशच्या बॅट मधून पुन्हा सुरेख फटका मात्र सुरेख झेल टिपतोय तो म्हणजे सतरक्षण मोगरा संघाकडून. आणि मंगेश यांचा पारीचा अंत होतोय. बॅक टू पॅव्हलियन होतोय तो म्हणजे मंगेश मोरबे संघाकडून. 12 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय. अवघ्या धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 बाद 15 अशी धावसंख्या. तर न्यू बॅट्समन जातोय तो म्हणजे मोरबे संघाकडून. तर पाहायचं आहे किरण बाद होतोय आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडतोय तो म्हणजे मंगेश गोलंदाज. किरण बॅक टू पॅव्हलियन होतोय. न्यू बॅट्समन जातोय तो म्हणजे संदीप. सलामीचा फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज जो आहे रोशन. पप्पू यांचा पुढील चेंडूचा सामना करतोय रोशन. सुरेख फटका वाडी शिलाँगच्या दिशेने. चेंडू खराब सतरक्षण होतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 या धावांसाठी सुरेख फटका आणि 4 धावा जमावतोय आपल्या संघासाठी. 4 या धावाने संघाची धावसंख्या सरसावते. 19 धावसंख्या धावफलकावरती. सुरेख फटका. हा चेंडू रोशन यांच्या बॅट मधून सुरेख झेल टिपतोय मात्र बाद होतोय. बॅक टू पॅव्हलियन होतोय तो म्हणजे न्यू बॅट्समन जातोय तो म्हणजे मोरबे संघाकडून सुनील.
तिसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू सुरेख चेंडू जातोय, वन बाऊ सीमारेषे पलीकडे जातो. 4 या धावांसाठी संघाची धावसंख्या सरसावते. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावपळकावरती होते ती 23 या धावसंख्यावरती जाते. झेल होते का पाहायचंय. सुरेख शतरक्षण होतंय, मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धावेने धावसंख्या सरसावते, मात्र 24 धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना येणारे काही चेंडू शिल्लक असतीलच तर नक्कीच काही मोठे फटके येण्याची गरज मोरबे संघाला. मात्र सतरक्षण थोडीशी चूक करतोय, मात्र झेल ड्रॉप होतोय जमीनला आणि दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये आणि बाद होतोय. दुसरी धाव घेताना एक जबरदस्त विकेट जाते, ती म्हणजे सुनील बॅक टू पॅव्हलियन होतोय. बॅक टू पॅव्हलियन होतोय तो म्हणजे सुनील. न्यू बॅट्समॅन जातोय तो म्हणजे मोरबे संघाकडून अविनाश. येणारे काही 6 चेंडू आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ आणि 26 धावा विजयासाठी, त्या म्हणजे मोरबे या संघाला. पाच चेंडू आणि 26 धावांची गरज. पाहायचं झेल होतं का पाहायचं आणि वन बाउस सीमारेषे पलीकडे जातोय. चौकार. 4 या धावाने संघाची धावसंख्या सरसावते. धावसंख्या होती ती 29. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 3 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल, ती म्हणजे विजयासाठी मोरबे या संघाला. आणि बॅक टू पॅव्हलियन होतो तो म्हणजे अविनाश. सुरेख सतरक्षण होतंय. विजय होतोय तो म्हणजे मोगरा संघ. पराभूत संघ होतोय मोरबे. दोन्ही संघाचा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. तर ह्या पुढील होणारा सामना लाडूल वर्षद करळवाडी. तर करळवाडी संघाने आपलं सतरक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. सॉरी, लाडूल संघाने आपलं सतरक्षण लावून घ्यायचं आहे.